जाळीदार आणि कुरकुरीत हे घावन बनवून तयार होते। डाळ तांदूळ न भिजवता, न वाटता आणि न आंबवता तयार होतात। घावन सोबत मस्त वेगळी चटणी पण बनवणार आहोत। हा काय छान आहे चव। नमस्ते, कल्पना रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि मनापासून शुभेच्छा। आज आपण ताकातलं घावन बघणार आहे। असं कुरकुरीत आणि मऊसूत होतं, झटपट होणारी रेसिपी। जर घाई असेल मुलांच्या डब्यासाठी पण हे छान कुरकुरीत घावन होतं। तर नवीन पदार्थासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा। असंच तुमचं प्रेम आणि आशीर्वाद पाठीशी राहू द्या। तर आपण ते ताकातलं घावन कसं करायचं आहे दाखवते। मी आत्ता इथं घेतलेलं आहे अर्धा कप रवा आहे, त्यात थोडंसं मीठ घालणार आहे। इथे अर्धी वाटी मी रवा घेतलेला आहे। आता ह्याच्यामध्ये मी ते रवा भिजेल एवढंच ताक टाकणार आहे। आपण अर्धी वाटी रवा आणि 1 वाटी ताक घेतलं होतं, ते एकत्र मिक्स करून ठेवलं आहे। आता हे मिश्रण आपण 1 तासभर मुरायला ठेवणार आहे। मुरलं की छान असं कुरकुरीत याचं घावन होतं। तोपर्यंत आपण चटणीची तयारी करून घेऊया। आता मी इथं चटणी तयार करते, तर जरा वेगळ्या पद्धतीचे। आपण फक्त ओल्या खोबऱ्याची चटणी करतो, घावन इडली वगैरे। तर हे मी डाळ आणि शेंगदाणे भिजवून चटणी दाखवणार आहे। तर ह्याच्यासाठी मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेत आणि 1च वाटी हरभरा डाळ घेतली आहे। हे 2 तासमध्ये भिजायला ठेवली होती। 2 तास हे छान भिजून झालेले आहे। तर हे आता आपण मिक्सरमधनं काढूया। त्याच्यात घालण्यासाठी आता आपण शेंगदाण्यातलं आणि डाळीतलं पाणी काढून घेतलं आहे, हे आता आपण मिक्सरमध्ये टाकूया। भिजल्यामुळे ही पटकन चटणी होते, खायला खूप छान लागते ही चटणी। आता हे शेंगदाणे झाले, आता डाळ पण आपण शेंगदाण्यामध्येच टाकणार आहे। आता आपण हे मिक्सरमध्ये डाळ शेंगदाणे टाकलेत। आता ह्याच्यात टाकणार आहे आपण ह्या 2-3 लसणाच्या पाकळ्या, आल्याचा 1 तुकडा आहे, 3 ते 4 हिरवी मिरची आणि खूप कोथिंबीर। शेवटी टाकणार आहे मीठ आणि चवीपुरती साखर। आता हे आपण फिरवून घेऊया, बारीक असे वाटून घ्यायची ही चटणी। तर आपण जरा चटणी अशी सरसरीत होण्यासाठी थोडंसं पाणी घालूया। आता ही आपली चटणी छान अशी बारीक वाटून झाली आहे। कलर पण किती छान आलेला आहे आणि असा डाळ शेंगदाणे असा खमंग वास येतो ह्या चटणीचा। आता ही चटणी आपली छान बारीक वाटून झालेली आहे, तर आपण काढून घेऊ आणि ह्याला नंतर वरणी फोडणी टाकायची आहे। चला आता आपण इथं चटणीला फोडणी घालणार आहे। त्यासाठी मी तेल तापायला ठेवलं आहे। ह्याच्यात टाकूया मोहरी, जिरे, हिंग आणि कढीपत्ता। छान अशी फोडणी बसते कढीपत्त्याची। आता ही फोडणी आपण चटणीवर टाकणार आहे आणि एकसारखी हलवून घेणार। तर ही आपली चटणी तयार झालेली। खोबऱ्याच्या चटणीसारखी दिसते, पण ती खोबऱ्याची नाही आहे, डाळ शेंगदाण्याची चटणी आहे। बघा 1 तास आपण रवा ताकामध्ये भिजायला ठेवला होता, इतका छान रवा झाला आहे घावण्यासाठी, एकदम फुगला आहे तो। आणि पीठ बघा किती छान झालं आहे। तर ह्याचं आपण आता घावन टाकून घेऊया। आता इथं तवा गरम झालेला आहे, थोडासा तेलाचा हात लावला आहे। आता आपण घावन टाकू। बघा आता घावन टाकून झालेलं आहे। तुम्हाला कसं कुरकुरीत आहे का एकदम असं मध्यम लागतं, त्याप्रमाणे तुम्ही हे टाकत जा। मला जरा कुरकुरीत आणि कडक लागतं म्हणून हे जरा मोठं टाकले मी। 2 ते 3 मिनिट हे घावन आपण इथं तव्यावर घेऊ, नंतर त्याची पलटी बाजू करून घेऊ। आता एक बाजूने हे घावन छान झालं, आपण पलटी करून बघू। काय सुंदर आणि जाळीदार झालेलं, एकदम कुरकुरीत आणि खूप सुंदर दिसतं हे घावन आणि खायला पण एकदम कुरकुरीत। त्याच्याबरोबर चटणी पण जरा वेगळ्या पद्धतीची आहे, तर थोडंसं तेल टाकून घेऊ ह्या बाजूनी पण। बघा किती छान झालं, एकदम कुरकुरीत घावन झालेलं आहे। वास तर काय सुंदर येतो, त्याच्याबरोबर चटणी एकदम कुरकुरीत झालेलं आहे। आता इथं आपलं घावन एकदम तयार झालेलं आहे। ह्याच्यावर आपण चटणी पण केलेली आहे
घाई गडबडीत मुलांना डब्याला एखाद्या वेळेस उशीर होतो, तर हे 1 तासाभरात हे पीठ भिजून छान असा लहान मुलांचा डबा तयार होईल. तुम्हाला जर हे घावन आवडलं असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटूया असेच नवीन पदार्थाबरोबर. तोपर्यंत संत तुकाराम महाराज म्हणतात, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण.